येस, तर तुझं खूप खूप स्वागत आहे पहिलं आपल्या चॅनलमध्ये. आणि आता सध्या खूपच उत्सुकता आहे. जो महासंगम होणार आहे, सगळे नायक नायिका एकत्र येणार आहेत आणि सावीच्या बाजूने ते उभे राहणार आहेत. सध्या खूपच हेक्टिक पण शेड्यूल चालू आहे, सगळा प्रवास. काय किती एन्जॉय करतेस तुझं काम? अ, नमस्कार. आधी मी माझं नाव सांगते. माझं नाव शिवानी घाटगे आणि जुळली गाठ गं या सीरियलमध्ये तुम्ही दीपा म्हणून मला ओळखतच आहात. अ, आता हे सगळं हेक्टिक शेड्यूल चालूच आहे, पण आम्ही खूप एन्जॉय करतोय कारण आता वेगळ्या-वेगळ्या सीरियलच्या सगळ्या हिरोईन आमच्याकडे येणार आहेत, सगळ्या लीड ज्या करतायत त्या आणि त्याच्यामुळे आम्ही सगळे एन्जॉय करतोय कारण त्यांच्याबरोबर कधी काम करायची संधी नाही मिळाली. सो ती आता इथे मिळतेय, तर ते खूप छान आहे सगळं. येस, नक्कीच. आणि हा संपूर्ण सेट जो आहे तो एक कुटुंबच आहे. प्रॉपर कोल्हापूरची की? नाही, माझं गाव ॲक्चुअली आष्टा, सांगली जिल्ह्यामध्ये इथे जवळच आहे. जवळच आहे. येस. बरोबर. तर मग सगळी आता इथे पूर्ण सेट आहे तो एक फॅमिलीच आहे. तुम्ही किती मिळून मिसळून मजा मस्ती करत राहताय. त्याचबरोबर आम्ही तुमचे रील्स पण बघतो. सुरेखा मॅम सोबतच्या रील्स आहेत वगैरे. खूप कॉमेडी, फनी, म्हणजे इकडून तर मनोरंजन प्रेक्षकांचं होतंयच, तिकडून पण करताय. या सगळ्या बिझी शेड्यूल मधनं तिकडं कसा काय वेळ मिळतो? रील्स हा. बनवण्यासाठी. येस. अगदीच 2 मिनिटाचा, 5 मिनिटाचा जरी वेळ मिळाला, तरी पटकन आम्ही रील करून घेतो. कारण मला आणि ताईला तसा फार वेळ नाही लागत. आम्ही खूप टेक वगैरे नाही करत बसत त्याच्यामुळे. आणि त्याच्या आधी ताईचं खूप सर्च असतं, की ही एखादी रील आवडली किंवा ह्याच्यावरती आपण काहीतरी करू शकतो किंवा तिला काही सुचलं, तर ती पटकन येऊन मला सांगते, "आपण हे करूयात का? ओके, चल करूयात. किती वेळ आहे आपल्याकडे? आहेत 5 मिनिटं चल पटकन करूयात." असं होऊन ते आमची पटकन रील बनून जाते. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यासाठी फार वेगळा वेळ काढावा नाही लागत. आणि आम्हाला त्याचे बीटीएस बघायला देखील नक्कीच आवडतील येस, नक्की, रील्सचे. नक्की. आम्ही नक्की त्याचे बीटीएस बनवू आणि एक दिवस नक्की ते अपलोड करू. येस. तर आता कोल्हापूरकरांकडून तुझी भूमिका जी आहे, ती भूमिका, त्या भूमिकेला पण बरेच शेड्स आहेत. कारण हो. काही लोकांसमोर तुला चांगलं वागायचं आहे, मागे तुला काहीतरी वेगळं वागायचं आहे. सो अशा प्रकारची भूमिका साकारताना कधी काही चॅलेंजेसला सामोरं जावं लागतं का? चॅलेंज असं काही नाहीये. ॲक्चुअली मला खरं तर हे कॅरेक्टर करायला खूप जास्त आवडतं. त्याचं कारण की याला खूप वेगवेगळ्या शेड्स आहेत. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी दीपा दिसत असते. कधी पैशांसाठी लाचार दिसत असते, कधी कॉमेडी करत असते, कधी-कधी ती विलन असल्यासारखी पण वाटते. प्रॅक्टिकली विचार केला तर दीपाचं म्हणणं खरं खरं आहे. फक्त तिची सांगायची पद्धत चुकीची आहे. असं आहे ते कॅरेक्टर. तर ते मला करायला खूप जास्त मजा येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला जे आमचे डिरेक्टर होते कल्पेश कुंभार सर, त्यांनी ते एवढं छान सेट करून दिले ना, की आता मला ते सुचत जातं. मग आता मला त्याची मजा यायला लागली ते सगळं करायला. हं. कधी एखादा सीन असा आहे का, की जे वाचताना ठीक आहे, चांगला वाटला, पण ऑन स्क्रीन करताना तो खूप हेवी गेलाय तुझ्यासाठी? अ, हां. नाही, असा हेवी कुठला सीन नव्हता, पण एक सीनची मजा सांगते. जेव्हा सावी घर सोडून धैर्यसोबत निघाली होती आणि तिचा तो घरातला आमच्या म्हणजे वाड्यातला शेवटचा सीन होता आणि तेव्हा मला तिच्यावरती खूप चिडायचं होतं. म्हणजे तो वाचताना ओके, चला आपण वाचला, आपण सगळ्यांनी एकत्र बसून वाचला मस्त आणि तो टेक सुरू झाला, तो सीन सुरू झाला करताना आणि मला तिच्याकडे रागाने बघायचं होतं. पण माझ्या डोक्यात हे चालू होतं, की ह्या घरातला हा तिचा शेवटचा सीन आहे आणि आता यानंतर ती आपल्याकडे शूट नाही करणार. मी चालू सीनमध्ये मी रडत होते. तो माझ्यासाठी थोडासा हेवी गेलेला सीन असेल. करण्यासाठी असं नाही इमोशनली, कारण ती परत आपल्याकडे शूट नाही करणार. आता ती मुजुमदार होणार आणि मग आपल्यासोबत ती नसेल. या विचाराने मी खूप रडत होते. मी ॲक्चुअली खूप रडत होते. मी कट म्हणल्यावर पण बऱ्याच वेळा रडत होते. तुझ्यासाठी ते खूपच इमोशनल गेलं होतं. आता सध्या जुळली गाठ गं या मालिकेचा जो ट्रॅक चालू आहे, की कोर्ट केस चालू आहे आणि त्यात सावी, अंगद हे दोघेही आमने-सामने आहेत. दीपाची कोणाला मदत असणार आहे आणि यातून सावीला बाहेर काढण्यात दीपाची काही मदत असेल का? असेल का? नाही, माझी इच्छा नाहीये की सावीनी यातून बाहेर पडावं. माझी म्हणजे दीपाची, की यातून बाहेर पडावं आणि ऑब्व्हियसली मी भास्कर मुजुमदार, विलास मुजुमदार आणि दामिनी मुजुमदार यांनाच मदत करते आणि त्याच्यामुळे मी सावीला कुठलाही सपोर्ट करत नाहीये या सगळ्या कोर्ट कचेरी. उलट ती जास्त कशी अडकेल याच्यासाठीच मी त्यांच्या बाजूने प्रयत्न करेन. बरं, आता सासूबाई आहेत, भाऊ आहेत, सावी आहेत. एवढी चांगली माणसं असताना दीपा अशी का वागते? नाही, सगळे चांगले आहेत, पण सगळं गोड-गोड पण आहे ना, काहीतरी तिखट असायला हवं. तसं ते झालंय दीपाचं. पण दीपा सगळं जे काही पण करते ते फक्त पैशांसाठी करते. तिचं एकच आहे, की माझा मुलगा चांगल्या शाळेत शिकला पाहिजे, मोठ्या शाळेत शिकला पाहिजे आणि त्याच्यासाठी पैशांची गरज असते, जे तिला हवेत. मला विचारायला आवडेल, की सध्या तू बिग बॉस फॉलो करतेस का?
हा म्हणजे वेळ मिळेल तसा करते थोडंफार. ऑब्व्हियसली. कोण छान खेळते असं तुला वाटतंय? मी कोणाला सागर support? दादाची खूप मोठी फॅन आहे, त्याच्यामुळे मी ऑब्व्हियसली सागर दादाला करतेच. सागर करंडे. आणि मला आता सध्या बिग बॉस मध्ये राकेश दादांना बघायला खूप आवडते. ओके. जर खऱ्या आयुष्यामध्ये दीपा हे कॅरेक्टर तुला तुझ्या समोर आलं, तुला तिच्याशी मैत्री करायला आवडेल का? दीपा सारखं जर एखादा नाही आवडणार. ओके. आपण एक छोटासा रॅपिड फायर घेऊयात. येस. ज्यात तुझ्या भूमिकेनुसार पण काही गोष्टी असतील आणि पर्सनल गोष्टी पण. ओके. सत्ता की शांतता? सत्ता. डावपेच की भावना? भावना. प्लॅन ए की प्लॅन बी? प्लॅन ए. ओके. चहा की कॉफी? चहा. ट्रेडिशनल की वेस्टर्न? ट्रेडिशनल. ओके. पाणीपुरी की वडापाव? पाणीपुरी. माउंटेन पर्सन की बीच पर्सन? माउंटेन. ओके. आता एवढा चांगला हा परिवार आहे सेटवरचा, खूप सारे किस्से घडतात. आम्ही विलास भास्कर कडून पण ऐकलं की ऑन सीन चालू असताना देखील तुम्ही हसायला सुरुवात करता. मागच्या वेळेला मी आपल्या हळदीचे वगैरे सीट हा. चालू तेव्हा मी आलो होतो, तेव्हा तू नव्हतीस इकडे. सो तेव्हा पण त्याने एक तो किस्सा सांगितलेला की सीन संपला आणि जे सगळ्यांनी हळद खेळायला सुरुवात केली आणि नाचायला सुरुवात केली. असे काही किस्सा तुझ्याकडे आहे का की तुम्ही खूप एन्जॉय केला आणि तो किस्सा तू विसरू शकत नाहीस? असे खूप सारे किस्से आहेत. म्हणजे खरं तर वाडा असं म्हटलं ना, नाईक फॅमिली, ही फक्त धमाल मस्तीच आठवते मला. सांगण्यासारखे खूप किस्से आहेत जे की आता मला आठवत पण नाही की नक्की मी काय सांगू. एवढी मजा मस्ती असते. सगळ्यात पहिलं तर माझा नवरा केतन. तो म्हणजे आमच्या घरातलं टू मच कॅरेक्टर आहे. आज तो नाहीये इथे. कारण किती पण सिरियस स्क्रिप्ट असू दे त्याला वाचायला द्यायची, तो त्याची फुल ऑन कॉमेडी स्क्रिप्ट सगळी करून ठेवतो. त्याच्यामुळे आता मला असं सांगण्यासारखा कुठला किस्सा आत्ता आठवत नाहीये. असे खूप सारे किस्से आहेत. खूप सारे. तर मग सध्या तरी सावीला दीपाकडून काही पाठिंबा नाहीये या नाहीये. संपूर्ण केसमध्ये. आणि जर सावी जिंकली तर? तर मला दीपाला खूप जास्त वाईट वाटेल. कारण आपण बघितलं की सावीसाठी सासूबाईंनी माझ्या थोबाडीत मारली आहे. तर तिचा बदला म्हणून मला सावीला बाहेर पडू द्यायचं नाही या कोर्ट कचेरीमधून. ती त्याच्यातच अडकत जावी अशी माझी इच्छा आहे. आणि जर का तो यातून बाहेर पडली तर मग मी माझ्या थप्पडचा बदला घेतला नाही असं होईल आणि त्याचं मला खूप वाईट वाटेल. नक्कीच. आणि खरंच जुळली गाठ गं या मालिकेला प्रेक्षकांचा पण खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. मध्ये आपण बघितलेले असे बरेच व्हायरल होतात व्हिडिओज की ज्यामध्ये जो आपला सिनियर सिटीजन वर्ग असतो, जो सिरियल बघत असतो आणि लिटरली त्यांच्या जे तोंडातून निघणाऱ्या गोष्टी आहेत ह्या कलाकारांसाठी ती पोचपावती आहे. हा खरंच महासंगम खूप जास्त वेगळा असणार आहे आणि यानंतर मालिकेच्या कथानकाला नक्कीच कलाटणी वेगळी मिळणार आहे. सावी जिंकेल की हरेल तो पुढचा प्रश्न आहे आणि त्यानंतरची गोष्ट खूप वेगळी असणार आहे. काय सांगशील आपल्या प्रेक्षकांना? आता 1 वर्ष झालं सिरियलला. तुम्ही आतापर्यंत आमच्यावरती भरभरून प्रेम केले. आम्ही नंबर 1 सिरियल होती चॅनलची. आणि मला असं वाटतं आता हा महासंगम होईल. सावी जिंकेल की नाही माहिती नाही पुढचं पुढे. पण आतापर्यंत जेवढंच प्रेक्षकांनी आमच्यावरती प्रेम केलंय तसंच आणि तेवढंच प्रेम अगदी शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी आमच्यावर करावं अशीच माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. थँक्यू. थँक्यू.